नमस्कार. यामिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. इथे तुम्ही बघत आहे मी प्रिन्सेस कटचा पार्ट जोडून घेतलेला आहे. अस्तर वगैरे कप्स वगैरे अटॅच इथे मी करून घेतलेले आहे. आता आपल्याला या बाजूला इथे आकार द्यायचा आहे. पुढील बाजूला प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजला पुढील बाजूला आकार कशा पद्धतीने द्यायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. इथे बघा हे कप्स वगैरे मी अटॅच करून घेतलेले आहेत. दोघंही पार्ट इथे तयार झालेले आहेत. आता इथे आकार देण्यासाठी सर्वात आधी काय करायचं आहे, तुम्हाला पट्टी किती हवी आहे याचा आधी अंदाज घ्यायचा आहे. त्यानंतर मग इथे आपल्याला आकार द्यायला सोपं पडेल. तर आधी आता मी इथे बघा 2.5 इंच इतकं अंतर घेणार आहे. जर तुम्हाला हुकलूक पट्टी जास्त हवी असेल तर तुम्ही हे अंतर कमीसुद्धा करू शकता. इथे मी हे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. अशा पद्धतीने 2.5 इंचावरती मार्किंग केली. ही पट्टी जर तुम्हाला असं वाटत असेल की खूप लहान झाली तर तुम्ही हे अंतर 1.5 किंवा 2 इंचसुद्धा घेऊ शकता. आणि जर ही पट्टी तुम्हाला अजून लहान पाहिजे असली तर तुम्ही हे अंतर 3 इंचापर्यंत करून घेऊ शकता. तर इथे मी 2.5 इंच हे इतकं अंतर घेतलेलं आहे. तर आता हा प्रिन्सेस कटचा जो जॉईन आहे तिथून ते हे 2.5 इंचापर्यंत आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर तो कसा द्यायचा ते बघूया आपण आता. तर अशा पद्धतीने फ्रेंच कर्व जर तुमच्याजवळ असेल तर तो इथे अशा पद्धतीने ठेवायचा आणि आकार देऊन घ्यायचा. हाताने सुद्धा व्यवस्थित आकार देता येतो, पण जर असेल फ्रेंच कर्व तर त्याच्याने आणखीन जास्त छान पद्धतीने आकार येतो. हे बघा अशा पद्धतीने मी इथे आकार देऊन घेतला. हा आपला आकार देऊन झालेला आहे. आता सेम कट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, दोघंही पार्ट सेम कट करण्यासाठी हे दोघं असे एकमेकांवरती ठेवून घ्यायचे. असे दोघंही एकमेकांवरती ठेवून घ्यायचे आणि त्याला पिन्स लावून घ्यायच्या, म्हणजे ते जेणेकरून सरकू नये आणि एक भाग लहान एक भाग मोठा होऊ नये यासाठी आपण याला पिना लावून घ्यायच्या आहेत. पिना लावल्यामुळे ते सरकासरक होणार नाही आणि कमी जास्त कट होणार नाही. प्रिन्स कटची जी शिलाई आहे ती पण व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि तिथे पण पिन लावून घ्यायची. आता इथे मी एक पिना लावून घेतल्या सरकू नये म्हणून आणि तो आता आपण आकार दिलेला आहे तो कट करून घेऊ. इथे मी जे आकार दिला होता तोच आकार व्यवस्थितपणे कट करून घेतला. हे बघा अशा पद्धतीने आपला आता हा कट करून झालेला आहे. जर तुम्हाला वाटलं थोडंसं काही कमी जास्त आहे तर ते थोडंसं तिथे शेप व्यवस्थित देऊन घ्यायचा. आता हे पिन्स ज्या लावल्या होत्या त्या काढून टाकायच्या. हे अशा पद्धतीने आपलं इथे कट करून तयार झालेला आहे आणि दोघंही आकार अगदी व्यवस्थित इथे आलेले आहेत. तुम्ही बघू शकता दोघंही आकार व्यवस्थित इथे आलेले आहेत. या प्रकारचं ब्लाऊज जर तुम्हाला तयार करायचं असेल तर तुम्ही बॅक हुकचं असेल तर ते अजून जास्त फिटिंगला व्यवस्थित बसतं. या ब्लाऊजची फिटिंगचं फायनल लुक मी तुम्हाला शेवटी दाखवणारच आहे. आता याला पट्टी लावण्यासाठी काय करायचं आहे, ज्या पद्धतीने आपण साधं जे प्रिन्स कट असतं स्ट्रेटमध्ये त्याला कशी सरळमध्ये पट्टी लावतो तर याला तशी चालणार नाही. याला जो आपण आकार दिलेला आहे त्या आकारानुसारच आपल्याला पट्टी लावायची आहे. तर इथे मी असं कापड घेऊन घेतलेला आहे. हा जो आकार आहे त्या आकारानुसारच आपल्याला पट्टी कट करायची आहे. तर आपण जो छेक्याचं मार्किंग केलं होतं त्या मार्किंग आधी तिथे एक छेका देऊन घेऊ, म्हणजे आपल्याला समजेल की आपल्याला पट्टी इथून लावायची आहे. म्हणून तिथे मी एक छोटासा कट देऊन घेते. अशा प्रकारे हा कट देऊन घेतला म्हणजे इथून आपल्याला पट्टी लावायला सुरुवात करायची आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे पट्टी लहान मोठी होणार नाही. जी हुकलूक पट्टी आहे ती लहान मोठी होणार नाही. आता मी हा कापड घेऊन घेतला. इथे या छेक्याच्या वरती आपल्याला कापड लागणार आहे कारण आपल्याला या आकारामध्ये ही पट्टी लावून घ्यायची आहे. तर आता मी ही सरळ बाजूवरती पट्टी ठेवून घेतली. सरळ बाजूवरती पट्टी ठेवून घेतल्याच्या नंतर इथे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे पिन्स लावून घ्या, म्हणजे ही पट्टी सरकणार नाही. आता याच्यावरती आपल्याला नेहमीप्रमाणे जशी पट्टी लावतो त्याच पद्धतीने 1/2 इंच शिलाई मार्जिन घेऊन इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर इथे ही चॉकने मार्किंग केली
आणि ब्लाऊजच्या सरळ भागावरती पट्टी ठेवून तिथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन हा भाग जोडून घ्यायचा आहे. आपण पट्टी खालती ठेवली आणि ब्लाऊजचा जो भाग आहे तो वरती ठेवला म्हणजे त्याने काय होतं, फिनिशिंग जास्त छान पद्धतीने येते. आपण रेग्युलर जशी अर्धा इंच शिलाई टाकून पट्टी जोडून घेतो त्याच पद्धतीने ही पट्टी जोडून घ्यायची आहे. आता ही एक पट्टी आपली जोडून झालेली आहे. त्याच पद्धतीने ही जी दुसरी पट्टी आहे ती सुद्धा जोडून घ्यायची. पट्टीचा मोठा भाग पुढच्या भागाकडे घ्यायचा आहे म्हणजे हुकलूक पट्टीकडे. आणि नेहमीप्रमाणे आपल्या अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन पट्टी जोडून घ्यायची. पट्टीला कुठेही सळ येऊ द्यायचे नाही किंवा ब्लाऊजला सुद्धा प्लीट्स पडू द्यायचे नाही, त्याने फिनिशिंग मग थोडंसं जातं. आता ही आपण पट्टी जोडून घेतली. त्यानंतर हे जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते कट करून घेऊ. हे एक्स्ट्राचं मार्जिन आधी कट करून घेऊ. हे कट केल्याच्या नंतर इथे कट्स मारून घ्यायचे. जिथे गोल आकार आहे थोडासा तिथे कट्स लावून घ्यायचे. कट्स लावून झाल्याच्या नंतर त्याच्यावरती आपल्याला नेहमीप्रमाणे दाबटीप टाकायची आहे. जशी आपण साधी पट्टी जी लावतो ब्लाऊजला त्याच्यावरती कशी दाबटीप टाकतो तशीच आपल्याला इथे सुद्धा दाबटीप पट्टीवर टाकून घ्यायची आहे, ब्लाऊजवर टाकायची नाही. जी आपण पट्टी लावणार आहे त्या पट्टीवर टाकून घ्यायची आहे दाबटीप. अशा पद्धतीने ही दाबटीप आपली टाकून झालेली आहे. आता ही उलट बाजूकडे फोल्ड करायची. हे बघा अशा पद्धतीने ही उलट बाजूकडे फोल्ड करून घ्यायची आणि तुम्हाला हवी तितकी ती ठेवायची आणि बाकीची कट करून घ्यायची. 1.5 इंच ठेवून शक्यतो कट करून घ्यायची. अर्धा इंच फोल्ड करण्यामध्ये जातो आणि 1 इंचाची पट्टी आपली इथे तयार राहते. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की थोडी मोठी ठेवावी तरीसुद्धा चालेल. याच्यावरती आता हे फोल्ड करून 5 नंबरची टीप टाकून घ्यायची. म्हणजे काय होतं की आपल्याला इथे तुरपाई करायची आहे. तुरपाई केल्याच्या नंतर ही 5 नंबरची टीप उसवून टाकायची आहे. आणि इथे गोल आकाराकडे पट्टी फोल्ड करून लावताना 1-2 आपल्याला बारीक बारीक प्लीट्स घ्यावी लागेल, तेव्हाच त्याचा शेप व्यवस्थित बसतो. आणि जर तुम्हाला डायरेक्ट पट्टी लावायची नसेल तर तुम्ही इथे कॅनव्हासचा वापर करून सुद्धा ही पट्टी लावू शकता. त्याची सुद्धा फिनिशिंग खूप छान येते. आता मी इथे तुम्हाला डायरेक्ट लावून दाखवलेली आहे. हे बघा अशा पद्धतीने ही पट्टी आपली इथे लागलेली आहे. तर याच पद्धतीने आपण ही दुसऱ्या भागाची सुद्धा पट्टी त्याच पद्धतीने लावून घेऊ. इथे ही अशा प्रकारे दुसरी बाजूसुद्धा आपली रेडी झालेली आहे. ही बघून घ्यायची आपली पट्टी कमी जास्त होते का. दोघंही पट्टी आपल्याला बरोबर एकसारखी पाहिजे आहे. आता इथे तुम्ही हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे. जी पट्टी तुम्हाला थोडी मोठी वाटत असेल तिला कट करून टाकायची. अगदी बारीक अशी ही थोडीशी अगदी 1/2 इंचाला 1 रेष कमी इतकी ही बाजू मोठी झाली होती तर मी ती कट करून घेतली. हे बघा आता ही व्यवस्थित झालेली आहे. अशा पद्धतीने हा आपण आकार देऊन घेतला. आता याला तुम्ही हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे. मी ती इथे दाखवलेली नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो आणि याचा फायनल लुक मी इथे तुम्हाला साईडला दाखवलेला आहे.